लातूर येथील अनुष्का पाटोळे हिचा संशयास्पद मृत्यू आणि वडनेर खाकुर्डी येथील दीपक पानपाटील यांच्यावर झालेला अमानुष हल्ला या दोन्ही घटनांतील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी संघटनेच्या वतीनं देवळा पोलीस निरीक्षकांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले। लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिचा खून झाल्याचा संशय संघटनेनं व्यक्त केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। दुसरीकडे वडनेर खाकुर्डी येथे 31 डिसेंबरला किरकोळ वादातून दीपक पानपाटील यांना अमानुष मारहाण करण्यात आली। या घटनेत त्यांचे मुंडन करून त्यांची धिंड काढण्यात आली, ज्याचा संघटनेनं तीव्र शब्दात निषेध केलाय। ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून यातील सर्व दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात विष्णुभाऊ कसबे, उत्तर महाराष्ट्र महासचिव दीपक भाऊ पानपाटील आणि संघटनेचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पीडित कुटुंबांना लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। लातूर शहरामध्ये जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिकत असलेली अनुष्का किरण पाटोळे वर्ष 12 वर्षाची विद्यार्थी तिचा एक संशयास्पद मृत्यू झालेला आहे। तरी तिची आमच्या लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तिची बेसाहित्य चौकशी स्थापन करण्यात येईल आणि तिच्या कुटुंबाला 50 लक्षाचा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे। आणि दुसरं प्रकरण म्हणजे वडनेर खाकुर्डी गावात दीपक कैलास पानपाटील हा मोटरसायकलने दवाखान्यात जात असताना त्याची मिसेस तो मोटरसायकलवर जात असताना एका अज्ञातकाराने गाडीनं त्याला ठोस मारल्यामुळे ते थोडं अन्नाच्या वादांतर झाल्यानंतर ते वादांचा वाद एवढा चिघळण्यात आला तर त्याचं भर चौकात मुंडन केलं। पोलीस त्याचा जीव पोलीस प्रशासन त्या याच्यासाठी गेला होता, पोलीस स्टेशनमध्ये त्याची काही पोलिसांसमोर तिथल्या गावकुंडांनी त्याला मारहाण करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आणून त्याचं मुंडन केलं। तर कायद्याचे रक्षक आहे ते संरक्षण द्यायला पाहिजे। त्याचा जीव घेऊन तिथे गेल्यानंतर कायद्याचे रक्षक आता सध्या बनले आता निषेध करतो। आमच्या या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवा एवढे व्यक्त करतो। प्रतिनिधी किशोर बस्ते, दिशा न्यूज, कसबे सुकेने।